नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे एक अतिशय शांत दिसणारी पण आतून प्रचंड अस्वस्थ करणारी घडामोड। बाहेरून सगळं सामान्य वाटत असलं तरी आतमध्ये प्रत्येक पात्र काही ना काही लपवत आहे आणि हाच आजच्या भागाचा सगळ्यात मोठा थरार आहे। भागाची सुरुवात होते सुभेदारांच्या घरातून। घरातील सर्व सदस्य डायनिंग टेबलवर बसलेले असतात। वातावरण शांत असतं, पण त्या शांततेतही एक प्रकारचा ताण स्पष्टपणे जाणवतो। प्रताप बोलायला सुरुवात करतो आणि तो थेट प्रश्न विचारतो, महिपतचं सुमनशी नेमकं काय वैर होतं? हा प्रश्न ऐकताच सगळेच थोडेसे अस्वस्थ होतात। तेवढ्यात पूर्णा आजी बोलते आणि म्हणते की महिपतने सुमनला किडनॅप करून नेमकं काय मिळवलं? या शब्दात आजीचा संतापही आहे आणि वेदनाही। विमल तिथेच उभी असते। ती सुमनचा कालचा रडका चेहरा आठवून भावूक होते। ती म्हणते, काल सुमनचा तो चेहरा पाहून मलाही फार वाईट वाटलं। तिला मी नेहमी हसताना पाहिलं आहे। तेवढ्यात सुमन तिथे येते आणि हळूच डायनिंग टेबलवर बसते। तिच्या चेहऱ्यावर थकवा आहे, भीती आहे आणि आतून काहीतरी तुटल्याची जाणीव आहे। पूर्णा आजी तिला प्रेमाने म्हणते, ये बस सुमन, नीट झोप लागली का? सायली लगेच पुढे येते आणि म्हणते, सुमन काकू, प्रतिमा आत्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला शिरा आवडतो, म्हणून खास तुमच्यासाठी केला आहे। अस्मिता त्यावर हसत म्हणते, आज घरात पूजा असल्यासारखं वाटतंय। कल्पना लगेचच एक वेगळाच प्रस्ताव मांडते, पूर्णा आई, सुमन आली आहे तर सत्यनारायणाची पूजा घालूया का? पण या सगळ्यात सुमन अचानक म्हणते, मी आज घरी जाईन। हा निर्णय ऐकून सगळेच चकित होतात। अर्जुन तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, आणखी काही दिवस राहा इथे। पूर्णा आजीही तिला समजावते की तिची तब्येत अजून पूर्ण बरी नाही, पण सुमन ठाम असते। ती म्हणते, कधी ना कधी जायचंच आहे, मग आजच जाते। सायली तिला आग्रह करते की किमान जेवण करून जावं, पण सुमन नकार देते। पूर्णा आजी शेवटी भावूक होत म्हणते, हे घर तुझंच आहे, जेव्हा वाटेल तेव्हा ये। अर्जुन आणि सायली सुमनला किल्लेदारांच्या घरी सोडायला जातात। घरात सगळे बसलेले असतात आणि तेवढ्यात नागराज तिथे येतो। तो अतिशय काळजी दाखवत विचारतो, सुमन, बरं आहेस का? हा आवाज ऐकताच सुमन घाबरते, तिचा चेहरा बदलतो। सायली मध्येच बोलते आणि परिस्थिती सावरते। नागराज पुढे तिच्यासाठी नारळाची बर्फी आणल्याचं सांगतो आणि तिला जबरदस्ती भरवायचा प्रयत्न करतो, पण सुमन त्याचा हात झटकते आणि जोरात म्हणते, माझ्याजवळ येऊ नका। हे दृश्य अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण इथे सुमनचा आतला राग आणि भीती दोन्ही बाहेर येतात। सायली सुमनला तिच्या खोलीत घेऊन जाते। रविराजला संशय येतो की महिपतने सुमनला खूप त्रास दिला असणार। नागराज मात्र आतल्या आत आनंदी असतो। तो मनात म्हणतो, तिने माझं नाव घेतलं नाही म्हणजे मी वाचलो। इकडे प्रिया सायलीने केलेला सगळा स्वयंपाक कचराकुंडीत टाकते। हे तिच्या नकारात्मक मानसिकतेचं प्रतीक आहे। कल्पना अस्मिताला जेवायला बसवते, पण सगळे डबे रिकामे असतात। ती चकित होते, कारण सायलीने खूप स्वयंपाक केल्याचं सांगितलेलं असतं। सुमनला घरी सोडून अर्जुन आणि सायली परत निघतात। गाडीत बसल्यावर ते एकमेकांकडे पाहून हसतात। इथे प्रेक्षकांसाठी मोठा ट्विस्ट समोर येतो। सायली आणि अर्जुनने सुमनला आधीच सांगितलेलं असतं। नागराज समोर घाबरलेली असल्याचं नाटक करायचं, आपली मेंटल हेल्थ ठीक नाहीये असं दाखवायचं। नागराजवर संशय जाऊ नये, पुरावे गोळा करायचे। अर्जुन म्हणतो, तिचं ॲक्टिंग पाहून मला वाटलं खरंच तिला मानसिक त्रास झालाय। सायली उत्तर देते, ती ॲक्टिंग नाही, तो नागराजवरचा राग आहे अर्जुन। अर्जुन म्हणतो, मला तर भीती वाटत होती सुमन काकूंना हे नाटक करायला जमणार आहे का? त्यांना हा स्क्रीन क्रिएट करायला जमणार आहे का? ते पुढे अर्जुन म्हणतो, पण सुमन काकूंनी ते परफेक्टली केलं, कारण नागराज काकांचा विश्वास बसणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं होतं। त्यावर सायली म्हणते, आत्ता तरी नागराज काकांना पटलंय की सुमन काकूंच्या डोक्यावरती परिणाम झालाय ते, पण आपल्याला आणखीन सावध राहावं लागेल। आजचा भाग शांत असला तरी आतून फारच धोकादायक आहे। कितीही दिवस नाटक करायला लागलं तरी चालेल, पण आपल्याला संयम ठेवून नागराज काकांना जाळ्यात ओढायलाच हवं। नशीब आपल्या लक्षात आलं की आपल्याला त्यांना फोन देणं गरजेचं आहे, म्हणजे आपण त्यांना हवं तेव्हा फोन करू शकू। त्यावर अर्जुन सायलीला म्हणतो, तू एकदम टेक्निकल बायको आहेस, तू काय कर, माझ्या वकील पेशामध्ये ये, मला त्याचा कोर्टात फार उपयोग होईल। त्यावर सायली म्हणते, मला काही जमणार नाही, ज्याचं काम त्यांनी करावं, बरं आता निघायचं का, असं म्हणते आणि ते दोघंजणं तिथून निघतात। सुमन, सायली आणि अर्जुन एक मोठा डाव खेळत आहेत। नागराज अजूनही अंधारात आहे, पण तो अंधार फार काळ टिकणार नाही। पुढच्या भागात नागराज अडकणार का,
प्रिया काय नवा डाव खेळणार, सुमन किती काळ हे नाटक करणार, हे सगळं जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. असेच फुल एपिसोड पाहण्यासाठी आमच्या